मानव मृत्यूलोकात जन्माला आला की त्याला एक दिवस हे जग सोडून जावेच लागते. हे त्रिकालबाधित सत्य आहे. परंतु तो केव्हा या जगातून जाईल हे कोणीही निश्चितपणे सांगू शकत नाही. इतिहास पाहिला असता असे आढळून आला आहे की जे परमेश्वराची खरी कृपा प्राप्त करतात व योगी असतात त्यांनाच त्यांच्या मृत्यूबद्दल चाहूल लागते. किंबहुना त्यांना मृत्यूची वेळ आणि दिवस कळतो. त्यामुळे फक्त तेच त्यांच्या शिष्यांना मृत्यूची माहिती करून देऊ शकतात. 1988 सालच्या जानेवारी महिन्याची घटना. महंत्यागी बाबा जुमदेवजी सायंकाळच्या सुमारास आपल्या आसनावर बसले होते. त्यावेळेस बाबांकडे बाबांचा पुतण्या रमेश ठुबरीकर आणि परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालक श्री मेघराजजी कोहाड हे उपस्थित होते. बाबांना त्यांच्या मृत्यूबद्दल काहीतरी साक्षात्कार झाला असावा म्हणून चर्चा करता करता एकाएकी बाबांनी खूप जोराने रडायला सुरुवात केली. काही वेळाने ते उपस्थितांना सांगू लागले की मला माझे आयुष्य संपल्यासारखे वाटते. आता मी फार काळ जगू शकणार नाही असे म्हणून पुन्हा ते रडू लागले. बाबांच्या डोळ्यात अश्रू पाहून दोघाही उपस्थितांनी रडायला सुरुवात केली. दोघांनाही खूप वाईट वाटले. इतक्या लवकर आपले धर्मगुरू आपल्याला सोडून जाणे योग्य नव्हे. समजा ते जर हे जग सोडून गेलेत तर त्यांच्या पश्चात भविष्यामध्ये आपल्याला जीवन कंठण्याकरिता कोणीही त्यांच्यासारखे मार्गदर्शक लाभणार नाहीत. आणि जोपर्यंत या मार्गाबद्दल योग्य मार्गदर्शक मिळत नाही तोपर्यंत बाबांचा सहयोग सेवकांना मिळालाच पाहिजे. ही सर्व सेवकांची इच्छा होती. म्हणून महंत्यागी बाबा जुमदेवजींना श्री कोहाड यांनी अशी विनंती केली की आम्ही बाबांची निराकार बैठक घेऊ आणि त्यात बाबा हनुमानजीला विनंती करू. याला महंत्यागी बाबा जुमदेवजींनी संमती दिली. त्यांनी बाबांना डॉक्टर टावरी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस येथे तपासण्याकरिता नेले. तपासाअंती असे कळले की बाबांच्या हृदयामध्ये काहीतरी त्रास आहे. कुठेतरी रक्तनलिकेतून रक्तप्रवाह होण्यास बाधा निर्माण झाली आहे असे सांगितले गेले. म्हणून बाबांना सविस्तर तपासण्याकरिता ऑपरेशन थिएटरमध्ये नेले. तेथे बाबांच्या हृदयावर छोटीशी शस्त्रक्रिया करून वाल्व पंक्चर केल्या गेले. त्यानंतर मशीनच्या सहाय्याने कोणत्या नलिकेत बाधा निर्माण झाली आहे हे तपासण्याकरिता सुरुवात झाली. परंतु ती मशीन बंद पडली. खूप प्रयत्न करूनही ती मशीन सुरू होण्याचा योग दिसत नव्हता. तेव्हा तेथील सर्व डॉक्टर खूप घाबरून गेले. त्यांच्यावर डॉक्टर मनो फार नाराज झाले. कारण त्यांनी वजिरनिया मेडिकल सेंटर येथे हृदयाच्या वाल्ववर रिसर्च केलेले आहे. त्यामुळे त्यांना याची पूर्ण माहिती होती. डॉक्टर मनो तेथील डॉक्टरांवर खूप रागावून म्हणाले की हे तुम्ही काय केले? शस्त्रक्रिया करण्याच्या अगोदर मशीन पूर्णपणे तपासून का घेतला नाही? त्या सर्व डॉक्टरांनी डॉक्टर मनोची क्षमायाचना केली आणि म्हटले, चालू मशीन बंद कसे पडले हे आम्हाला अजूनही कळत नाही. त्यानंतर बाबा घरी आले आणि ते मशीन पुन्हा पूर्ववत काहीही दुरुस्ती न करता सुरू झाले. हा सर्व भगवंताचा खेळ होता. येथे भगवंताला सर्वांची परीक्षा घ्यावयाची होती असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. कारण बाबांच्या कुटुंबातील लोक, मुलगा, सून, नातवंडे अमेरिकेला राहतात. त्यामुळे बाबांचा उपाय हा अमेरिकेलाच कुटुंबातील लोकांसमोर व्हावा असे भगवंताला घडवायचे होते, जेणेकरून कुटुंबातील लोकांकडून बाबांची सेवा घडावी. या मार्गातील ही देखील एक शिकवण आहे. बाबा घरी आल्यावर डॉक्टर मनो बाबांना म्हणाले, आपण अमेरिकेला या. तेथे सर्व प्रकारच्या मशीन्स आहेत. तेथे संपूर्ण तपासणी केल्यानंतर पुढील निर्णय घेऊन कार्य करू. त्याप्रमाणे बाबा मुंबईवरून व्हर्जिनिया येथे जाण्याकरिता दिनांक 4 डिसेंबर 1989 रोजी विमानाने निघाले. तत्पूर्वी 27 नोव्हेंबर 1989 रोजी
बाबा नागपूरवरून मुंबईला गेले. त्यांच्यासोबत मंडळातर्फे श्री कुंभारे, सोनकुसरे, शेरके इत्यादी सेवक मंडळी मुंबईला गेली होती. 5 डिसेंबर 1989 रोजी बाबा डॉक्टर मनोज ठुबरीकर यांच्या निवासस्थानी चार्लोटेसविला येथे पोहोचले. बाबांसोबत आईसुद्धा गेल्या होत्या. तेव्हा आईची प्रकृती ठणठणीत होती. तरी पण त्या मनानं खूप खंगलेल्या दिसत होत्या. त्यांच्या मनात कुठलीतरी भीती निर्माण झाली होती असं वाटत होते. बहुतेक त्यांना बाबांच्या प्रकृतीविषयी काळजी वाटत असावी. काही दिवस आराम केल्यावर 20 डिसेंबर 1989 रोजी बाबांची प्रकृती तेथील व्हर्जिनिया मेडिकल सेंटर, व्हर्जिनिया येथे तपासण्यात आली. या ठिकाणी स्वतः डॉक्टर मनोज ठुबरीकर असोसिएटेड प्रोफेसर म्हणून कार्यरत असून सर्जरी डिपार्टमेंटचे ते प्रमुख आहेत. 2-3 दिवस तपासणी करून दिनांक 23 डिसेंबर 1989 रोजी बाबांच्या छातीवर शस्त्रक्रिया LAD करण्यात आली. त्याच दिवशी बाबांना बघण्याकरिता आई दवाखान्यात गेल्या होत्या. बाबांना बेशुद्धावस्थेत बघून त्या स्वतःच शुद्ध हरवून बसल्यात. शस्त्रक्रिया झाल्यावर रुग्ण काही काळ बेशुद्धावस्थेत असतो. त्यानंतर आईवर औषधोपचार करून त्यांना घरी आणण्यात आले. बाबांना दवाखान्यातून 30 डिसेंबर 1989 सुटी झाली आणि ते पण डॉक्टर मनोकडे घरी आले. परंतु आईची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत होती. शेवटी 31 डिसेंबरला आईंना त्याच दवाखान्यात भरती करण्यात आले. डॉक्टर मनोंनी आणि त्यांच्या कुटुंबातील लोकांनी आईची खूप सेवा केली. पण आई मात्र बेशुद्धावस्थेतच राहिल्यात. जवळजवळ 5 महिने अमेरिकेला वास्तव्य केल्यावरही आईंच्या प्रकृतीला आराम पडला नाही. त्यांना त्याच अवस्थेत नागपूरला आणण्याचे ठरले आणि 27 मे 1990 रोजी त्यांना अमेरिकेवरून नागपूरला आणण्यात आले. त्यांच्याबरोबर बाबा आणि एक मेडिकल अटेंडंट म्हणून मेरी नावाची नर्स आली होती. कोणताही पेशंट बेशुद्धावस्थेत असताना मेडिकलची तरतूद असल्याशिवाय विमानानं आणता येत नाही. परंतु या गोष्टींची तरतूद नसतानाही कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण न होता त्या सुखरूपपणे नागपूरला पोहोचल्यात. आईना आणि बाबांना घेण्याकरिता मुंबईला नागपूरवरून मंडळातर्फे सर्वश्री वामन कुंभारे, कृष्णा बुर्डे, रमेश ठुबरीकर आणि बाळू शेरके हे सेवक गेले होते. काहीही त्रास न होता बेशुद्धावस्थेतील रुग्ण इतक्या लांबचा प्रवास करून घरी सुखरूप पोचणे यामागे कोणतीतरी दैवी शक्ती त्यांना साथ देत होती हे यावरून सिद्ध होते. म्हणजेच बाबा परमेश्वर रूपी मानव आहेत. आई नागपूरला विमानतळावर पोचल्यावर त्यांना सरळ डॉक्टर टावरी यांच्या दवाखान्यात भरती करण्यात आले. तेथे त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले. परंतु डॉक्टरांना यश मिळाले नाही. त्यानंतर बाबांच्या निवासस्थानी आईला तशाच बेशुद्धावस्थेत आणण्यात आले. घरीसुद्धा वैद्यकीय उपचार सुरू होतेच, परंतु घरीसुद्धा कोणताही आराम पडला नाही. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावतच होती. त्यांना शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न सर्वतोपरी करूनही त्यांना शुद्धीवर आणणे शक्य झाले नाही. आणि 31 जुलै 1990 रोजी सकाळी 6:20 त्यांनी शेवटचा श्वास सोडला. आई, सर्व सेवकांच्या हृदयाचे ठोके एका क्षणाकरता बंद करून, सर्वांना सोडून आणि जगाला शेवटचा नमस्कार करून निघून गेल्यात. त्यांचा आत्मा परमेश्वरात विलीन झाला. सर्व सेवकांच्या मनाला चटका देऊन त्या सर्वांपासून दूर निघून गेल्या. आई फार दयाळू होत्या. त्या प्रत्येकाची जातीने चौकशी करीत असत. सर्वांना आपुलकीच्या भावनेने समजावत असत. सर्व सेवकांना आजही त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे. आईने प्रत्येक सेवकाच्या हृदयात त्याच्या स्वतःच्या आईपेक्षा जास्त जवळचे स्थान निर्माण केले. त्या गेल्यामुळे सर्वांचे हृदय उचंबळून आले. महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी सेवकांना मार्गदर्शन करताना सांगितले की खरे तर बाबा हेच जग सोडून जायला पाहिजे होते. त्यांचे आयुष्य संपलेले होते. परंतु सर्व सेवकांच्या आग्रहाखातर बाबांनी निराकार बैठकीत सेवकांना शब्द दिला होता
की बाबा सेवकांना सहयोग देऊन पुढील आदेशापर्यंत सेवकांबरोबर राहून मार्गदर्शन करतील. परंतु बाबांचे आयुष्य पूर्ण झाले होते आणि परमेश्वराने शब्द दिला होता. मग बाबांना पुढील आयुष्य कुठून देणार? कारण विधी लिखित. अशी म्हण आहे की माणूस जन्माला येताना त्याच्या आयुष्याचा कार्यकाल अगोदरच ठरवलेला असतो. म्हणून बाबांनी सेवकांची जास्त दिवस सेवा करून सेवकांना परमेश्वरी कृपा मिळवून देण्याचे आणि दैवी शक्तीच्या प्रती जागृती निर्माण करण्याचे कार्य सतत करावे, असे आईंना सतत वाटत होते. म्हणून बाबांचे ऑपरेशन झाल्यावर बाबांना जीवनदान मिळाले आणि आई त्याच वेळेस बेशुद्ध झाल्या. त्या नेहमी करताच. आईचे आयुष्य पूर्ण झाले नव्हते, पण हा भगवंताने घडविलेला योगायोग आहे. आईने आपले उर्वरित आयुष्य बाबांना दिले हे यावरून सिद्ध होते. धन्य त्या आम्हा सेवकांच्या आई, ज्यांनी आपले आयुष्य सेवकांच्या कल्याणाकरता आणि सहयोगाकरता बाबांना दिले. त्यामुळेच आज बाबांच्या मार्गदर्शनाचा लाभ सेवकांना त्यांचे आयुष्य सुखसमाधानाने जगण्याकरता मिळत आहे. अशा प्रकारे आईंच्या उर्वरित आयुष्याची परिणती बाबांच्या आयुष्याला जीवनदान करण्यात झाली. आई गेल्यानंतर बाबाचे चिरंजीव मनो ठुबरीकर यांनी बाबांना विनंती केली की बाबा, आपण इथे एकटे राहण्यापेक्षा माझ्याबरोबर अमेरिकेत चला. तेव्हा बाबांनी त्याला स्पष्टपणे सांगितले की माझे परमेश्वरी कार्य इथेच असून माझ्या मार्गदर्शनाची सेवकांना तसेच मानवांना अत्यंत आवश्यकता असल्यामुळे मी तुझ्याबरोबर येऊ शकत नाही. आई गेल्यानंतर बाबा एकटेच असल्यामुळे त्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी त्यांचे लहान बंधू श्री मारोतरावजी ठुबरीकर यांच्या परिवाराने घेतली. तेव्हापासून त्यांनी बाबांचा सांभाळ केला. परमेश्वरी कृपेला लाभ मानवांना मिळावा व त्याकरता बाबांनी सतत सेवकांना मार्गदर्शन करावे व मानवाचे उत्थान करावे, ह्या दृष्टीने आईने बाबांना आपले उर्वरित आयुष्य दिले. त्यावेळी बाबांचे वय 70 वर्षाचे होते. बाबांना आधीच हृदयविकार, मधुमेह, रक्तदाबाचा सुद्धा त्रास होता. हा त्रास असणाऱ्यांना आराम व संतुलित जीवन जगणे आवश्यक असते. परंतु बाबांनी त्याची काहीच पर्वा न करता सेवकांना सतत मार्गदर्शन करीत त्यांना वेळेचे भान सुद्धा राहत नसे. सेवकांना मार्गदर्शन करण्याकरता बाबा खेडोपाडी सुद्धा जाऊन परमेश्वरी कार्य करू लागले. त्यामुळे त्यांच्या शरीरावर वाईट परिणाम झाले. तरीसुद्धा बाबा परमेश्वरी कार्य करण्याकरता स्वतःच्या शारीरिक त्रासाला महत्त्व देत नसत. त्यामुळे त्यांचा शारीरिक त्रास दिवसेंदिवस वाढतच होता. अखेर त्यांचा मधुमेहाचे प्रमाण वाढल्यामुळे त्यांना डॉक्टर शरद पेंडसे यांच्या दवाखान्यात भरती करण्यात आले. त्रास कमी झाल्यानंतर त्यांना घरी आणण्यात आले. त्याच सुमारात त्यांच्या पायाला जखम झाल्यामुळे त्यांचा पायाचा त्रास वाढतच गेला. अशाही परिस्थितीत बाबांनी परमेश्वरी कार्य सतत सुरू ठेवले. उतार वयात अधिक श्रमाने त्यांच्या शरीरावर वाईट परिणाम होऊन त्यांची प्रकृती जास्त खालावल्यामुळे 1996च्या सप्टेंबर महिन्याच्या शेवटी त्यांना डॉक्टर टावरी यांच्या सिम्स हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. त्यावेळी त्यांच्या कुटुंबातील सर्वांनी तसेच सेवकांनी, कार्यकर्त्यांनी सर्वतोपरी त्यांची काळजी घेतली. तरीसुद्धा बाबांच्या प्रकृतीत कोणत्याही प्रकारची सुधारणा झाली नाही. अखेर 3 ऑक्टोबर 1996ला रात्री 11:30 बाबांची प्राणज्योत परमेश्वरात विलीन झाली व बाबा आम्हा सर्वांना सोडून गेली. बाबांचे पार्थिव त्याच रात्री सिम्स हॉस्पिटलमधून बाबांच्या निवासस्थानी आणण्यात आले. तसेच बाबांचे चिरंजीव डॉक्टर मनो ठुबरीकर यांना कळवण्यात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी बाबांचे पार्थिव सेवकांच्या तसेच त्यांच्या चाहत्यांच्या अंतिम दर्शनाकरिता परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर येथील मानव मंदिरात ठेवण्यात आले. डॉक्टर मनो यांना वेळेवर विमान उपलब्ध न झाल्यामुळे ते लगेच येऊ शकले नाही. 6 ऑक्टोबर 1996ला सायंकाळी डॉक्टर साहेबांचे आगमन झाले. तोपर्यंत बाबांचे पार्थिव मानव मंदिरात ठेवण्यात आले होते. सतत 4 दिवस बाबांचे अंतिम दर्शन घेण्याकरिता
सेवकांची रीग लागली होती. दिनांक 7 ऑक्टोबरला सकाळी 7 वाजता बाबांचे पार्थिव बाबांचे निवासस्थान टिमकी येथे आणण्यात आले व दुपारी 12 वाजता बाबांची अंतिम यात्रा काढण्यात आली. या अंतिम यात्रेत जवळजवळ 40,000 लोकांचा जनसमुदाय उपस्थित होता. त्यावेळी भगवान बाबा हनुमानजी की जय, महान त्यागी बाबा जुमदेवजी की जय, परमात्मा एक, तसेच महान त्यागी बाबा जुमदेवजी अमर रहे या जयघोषाने नागपूर नगरी दुमदुमत होती.
जे कर तू क्या